पांडव झोपलेले आहेत का नाही असा उठून बघायचा, तर पांडव झोपलेले. पण त्याच्यामध्ये जो भीम होता का नाही, भीमानं काय केलेलं, फक्त असे डोळे मात्र असे झाकलेले, थोडेच डोळे असे उघडे ठेवलेले, नेमका पुरोचन काय करत आहे असा बघण्याकरता. त्यावेळेला सुरुवातीला पुरोचन उठला, आता घराला अग्नी लावणार, लगेच भीम उठला. अरे पुरोचना, अग्नी आणून घराकडे का तू लावतोस? पुरोचनानं नाटक करून सांगितलं, नाही भीमा, मला थोडीशी थंडी वाजत आहे म्हणून मी थोडासा जाळ केलेला आहे. बरं बरं ठीक आहे, शेक बरं का बाबा, व्यवस्थित शेक. ही सगळी गोष्ट भीमानं ओळखलेली होती. परत जाऊन भीमानं झोपण्याचं नाटक केलं. भीम झोपला. आणखी 2 तासाचा कालावधी गेला. परत पुरोचन उठला. परत त्यानं अग्नी घेऊन परत असणारा घराकडे आला. घराकडे आल्याच्या नंतर भीमानं सांगितलं, अरे भीमा, सारखी, भीम म्हणतो पुरोचनाला, अरे पुरोचना, सारखी अग्नी घेऊन तू घराकडे काय येतोस? नाही हो, तिकडे जरा मला थोडीशी भीती वाटते म्हणून मी थोडंसं घराकडे येऊन असणारी मला शेकोटी घ्यायची आहे. 2 वेळेला झालं. 3ऱ्या वेळेला मात्र भीमाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये अग्नी घेऊन आलेला जो पुरोचन होता त्याला काय केलं, तुला जास्तच थंडी वाजते ना, तुला चांगलं तापायचंयस ना, 2दा अग्नी आणलीस, आम्ही घरामध्ये झोपलो, माझी आई आहे, माझे भाऊ आहेत, तुला असं वाटतं की तुला जास्तच थंडी वाजली. अशी काही माणसं घरात असतात बरं का. कुणाला फॅन जमतो, कुणाला फॅन जमत नाही. एक तापाचे माणसं आहेत, अनेक नमुन्याची माणसं आहेत. कुणाला थंडी वाजते तर कुणाला फॅन लागतो. त्यावेळेला सांगितलं, पुरोचना, मला तुला असं वाटतं की बाबा तुला थंडीच जास्त वाटतं, तुला चांगलंच एकदा शेकतो म्हणले, एकदा इकडे जरा. तो त्याच्या हातामधली असणारी जी काही अग्नी आहे स्वतः भीमानं आपल्या हातामध्ये घेतली. आईला, 4 भावांना उठवलं आणि सांगितलं, आता बस झालं, आता चला, आता पुढलं आपल्याला कार्य करायचंय. आणखी घराला अग्नी लावला आणि पुरोचनाला जळत्या घरामध्ये टाकून दिलं. लक्ष करा बरं का. मारणार कोण होता 5 पांडवांना? पुरोचन. त्यालाच अग्नी असणारा घराला दिला आणि त्यालाच अग्नीमध्ये टाकून दिलं. किती कौतुकाची गोष्ट आहे. तिथून 5 पांडव सुरंग केलेली असणारी भूमिका, त्या सुरंगामधून असणारे बाहेर निघाले. एक नाव होती, नावेमध्ये असणारे बसले आणि नावेमध्ये बसून असणारे गंगेच्या परिसराच्या भागामध्ये असणारे निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर पुढं एक असणारा बकासूर म्हणायचा असणारा एक दैत्य, आणि एका गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये एक असं वर्णन केलेलं होतं, बकासूर नावाच्या दैत्याला दररोजचं एक गाढाभर अन्न नेऊन द्यायचं आणि एक माणूस मात्र तिथं असणारा जो बैलगाडी हाकण्याकरता तिथं जाईल, 2 रेडे घेऊन जाईल. त्या बकासुरानं काय करायचं, 2 रेडे आणि गाढाभर अन्न सगळंच त्यानं असणारं खाऊन टाकायचं. जर त्याला जर अन्न जर नाही पौचिती केलं तर तो बकासूर गावात यायचा आणि गावातल्या लोकांना खाऊन टाकायचा. म्हणून 5 पांडव आणि कुंती एका ब्राह्मणाच्या असणाऱ्या घरी गेले. तिथं गेल्याच्या नंतर 1 दिवसाचा असणारा मुक्काम केला आणि मुक्काम केल्याच्या नंतर सहज स्वरूपामध्ये पत्नी, मुलं बाळ आणि तो ब्राह्मण रडू लागला. सहज कुंती मातेनं प्रश्न विचारला, का रडता तुम्ही? त्या ब्राह्मणानं सांगण्याकरता सुरुवात केली, आज माझी बारी एक गाढाभर अन्न घेऊन जाण्याची, 2 रेडे घेऊन जाण्याची माझी बारी आहे. कुठं जायचं आहे? अहो, जंगलामध्ये जायचं आहे. का जायचं आहे? तिथं बकासूर म्हणायचा असणारा दैत्य येतो, त्याला अन्न घेऊन जायचं आहे. मग याच्यामध्ये रडायची काय भूमिका आहे? तसं नाही हो, मी जर तिथं गेलो का नाही तर तो बकासूर 2 रेड्याला गाढाभर असणारं जे अन्न आहे ते अन्न खाऊन टाकतो, रेडे खाऊन टाकतो, आणि जो माणूस तिथपर्यंत गेला आहे त्याला पण तो खाऊन टाकतो. असं म्हणून रडता का तुम्ही? कुंती मातेनं सांगितलं, मग तुम्ही रडू नका, माझं ऐका तुम्ही. त्या बकासुरानं संपूर्ण गावाला त्रास दिलेला आहे ना, तुमचं संकट दूर करण्याकरता मी माझा असणारा मुलगा तिकडे पाठवते. किती कुंती मातेची असणारी विचार करा. दुसऱ्याच्या प्राणाचं संरक्षण करण्याकरता स्वतःच्या मुलाला मी पाठवते अशी कुंती माता म्हणते.
ते ब्राह्मण रडू लागला, नका हो आई नका, वेळ आमच्यावर आलेली आहे, आमच्यावर आलेली वेळ तुमच्या मुलाला कशाला मारण्याकरता. कुंती मातेनं हात जोडून सांगितलं, नाही रे बाबा, माझा मुलगा जाईल पण दुसऱ्या माणसासारखा तो मरणारा नाही, अजिबात नाही. माझा मुलगा त्या बकासुराला मारून टाकेल. इतकी भीमामध्ये असणारी शक्ती. भीमाला जवळ बोलून घेतलं आणि कुंती मातेनं सांगितलं, भीमा 2 रेडे गाडावर आणणं, तिथं घेऊन जायचं आणि तिथं घेऊन गेल्याच्या नंतर या गावावर आलेलं जे दररोजचं संकट आहे ते संकट दूर करायचं, बकासुराचा वध करून टाकायचा. भीमाला तर एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, आई तू सांगतेस मी जातो, त्याच्यामध्ये माझा एक फायदा आहे, गाढावर अन्न मला खाण्याकरता मिळेल. भीम कमी खात नव्हता बरं का, गाढावर असणारा अन्न भीम खाण्याचा. 2 रेडे बैलगाडीला जुंपले, जिथं निश्चित असणारं ठिकाण केलं होतं भीम तिथं गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यानं बैलगाडीला रेडे ठेवावे का नाही, अजिबात ठेवले नाहीत. तिथं गेल्याच्या नंतर 2 रेडे मोकळे सोडून दिले, काठी हातामध्ये घेतली, 2 रेड्यावर टाकून दिले. चले जाव म्हणला, आता अजिबात तिथं थांबू नका म्हणला. आता रेडे पळून गेले. बैलगाडी अशी खाली व्यवस्थित असणारी अशी ठेवली. बरोबर भीम असताना त्या दांडीवर बसला. एक चपाती असेल, पोळी असेल, भाकरी असेल, लोणचं असेल, ठेसा असेल, गुलाबजामुन असतील, सफरचंद असतील, त्या वाघानं जे खायला जे चालू केले का नाही, बघायचंच काम नाही. दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे बकासूर तिथं आला आणि बकासूर पाहतो तर काय रेडे जाग्यावर नाहीत. बैलगाडी आलेली आहे पण त्या बैलगाडीच्या दांड्यावर बसून असणारा हा बिचारा खातोय. कोण आहे? मोठमोठ्यानं त्याला गर्जना करतोय, कोण आहेस तू, कोण आहेस तू? भीमानं एक शब्द सुद्धा त्याला उत्तर दिलं नाही. भीमाच्या जवळ जाऊन राक्षस थांबला. आता तरी गप्प बसेल हे खायचं, अजिबात नाही. त्या भीमाचं आणि बकासुराचं असणारं घनघोर युद्ध झालं. त्यावेळेला भीमानं बकासुराला धरलं, झाडावर जे आपटलं ना त्याचा अंतच करून टाकला. त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये बकासुराचा अंत केल्याच्या नंतर पुढे चलण्याकरता असणारी सुरुवात केली. चलत असताना स्वयंवराचा असणारा भाग सांगितलेला आहे. द्रौपदीच्या बाबतीमध्ये 5 पांडवाच्या सोबत जे द्रौपदीचा विवाह झालेला आहे ना, याचे एक कारण सांगितलेलं आहे. द्रौपदीचं स्वयंवरामध्ये कोणतं स्वयंवर आहे ते एक कारण आहे का? स्वयंवर कशाला म्हणायचं त्याचं कारण आहे, स्वतःहून वरणे याला स्वयंवर म्हणायचं. पण द्रौपदीचं हे स्वयंवर नाही. लक्ष करा बरं का, मी काय म्हणतो ते, कशालाही स्वयंवर म्हणू नका. स्वयंवरामध्ये सुद्धा फरक आहे. स्वयंवर शब्दाचा अर्थ होतो स्वतःहून वरणे. सीता स्वयंवर नाही. लक्ष करा बरं का, सीता स्वयंवर नाही, द्रौपदी स्वयंवर नाही. तुम्हाला असं कसं काय? सीता स्वयंवर नाही, द्रौपदी स्वयंवर नाही. स्वयंवर कशाला म्हणायचं? विश्वमोहिनी हे स्वयंवर आहे. विश्वमोहिनीनं स्वतःहून विष्णूच्या गळ्यामध्ये माळ घातली, याला स्वयंवर म्हणता येतं. पण सीतेचं स्वयंवर नाही, द्रौपदीचं स्वयंवर नाही. या स्वयंवराला नाव जर द्यायचं म्हटलं तर पण स्वयंवर नाव द्यायचं. लक्ष करा बरं का. तुम्हाला कसं काय? सीतेच्या, पुन्हा बोला आता कथा झाल्याच्या नंतर, सीतेच्या स्वयंवरामध्ये पण ठेवलेला होता. कोणता पण? धनुष्य जो कोणी उचलेल, धनुष्याला जो बाण लावेल त्याच्या सोबतच सीतेचा विवाह होणार होता. जर एखाद्या वेळेस राजा रावणानं जर ते शिवधनुष्य उचललंच असतं, त्याला जर दोरी लावली असती तर सीतेला माळ प्रभू श्रीरामचंद्रजीच्या गळ्यामध्ये घालता आली नसती, रावणाच्याच गळ्यामध्ये घालावी लागली असती. का? ते स्वयंवर नाही. जो धनुष्यबाण उचलील आणि धनुष्यबाण उचलील, ज्याला दोरी कोणी लावील, मग कोणी राजा असो, त्याच्याच गळ्यामध्ये असणारी माळ घालावीच लागली असते. याला म्हणायचं पण स्वयंवर. आता इथं सुद्धा हे जे द्रौपदीचं स्वयंवर आहे का नाही, हे द्रौपदीचं स्वयंवर सुद्धा स्वयंवर नाही.
तर याला सुद्धा सांगितलेलं आहे पण स्वयंवर. कोणतं पण स्वयंवर? एक असणारा मासावर खाली पाण्यामध्ये बघायचं 5 असणारे बाण ठेवलेले आहेत. पाण्यामध्ये बघून वरच्या माशाचा असणारा डोळा उडवायचा आहे. पण ते डोळा उडवत असताना चक्र फिरायला सुरू आहे. जर तिथं अर्जुनानं बाण न मारता दुसऱ्या एखाद्या राजानं जर माशाचा डोळा उडवला असता, लक्ष करा बरं का, तर द्रौपदीला अर्जुनाच्या सोबत लग्न करता आलं नसतं. दुसऱ्या राजाच्या सुद्धा गळ्यामध्ये हार घालावाच लागला असता. गोष्ट लक्षात ठेवा. याला स्वयंवर म्हणता येत नाही, याला पण स्वयंवर म्हणतात. जो पण जिंकेल ती द्रौपदी त्यांनाच मिळणार. आता इथं 5 असणारे पांडव त्या ठिकाणी असणारे गेले आणि गेल्याच्या नंतर मग मात्र अनेक असणारे योद्धे त्या ठिकाणी आपापली असणारी भूमिका, बाण घ्यायचा आणि बाण सोडायचा. त्यावेळेला मग मात्र अर्जुनानं बाण घेतले आणि बाण घेतल्याच्या नंतर 4 बाण मारले तरी माशाचा डोळा मात्र उडला नाही. शेवटी कृष्णाचं स्मरण असेल, देवाचं स्मरण असेल, आईचं स्मरण असेल, अनेक देवदेवतेचं स्मरण केलं आणि स्मरण केल्याच्या नंतर खाली पाण्यामध्ये बघितलं आणि चक्र फिरणारा असणारा जो भाग आहे त्या माशाचा असणारा डोळा उडवला. माशाचा डोळा उडवल्याच्या नंतर त्या ठिकाणी वरमाला घातली, म्हणजे द्रौपदीनं अर्जुनाच्या गळ्यामध्ये असणारी वरमाला घातली. अनेक राजे लोक होते आणि राजे लोक असताना सुद्धा राजे लोकाला राग आला. रागाच्या भरामध्ये अर्जुनावर आक्रमण त्या राजे लोकांनी केलं. भीम, नकुल, सहदेव यांनी काय केलं? सगळे राजे लोक परास्त केले. पण राजे लोक परास्त केल्याच्या नंतर बापाला मात्र वाईट वाटलं. कुणाला? द्रुपदाला. एवढा मोठा मी राजा, पण एवढा मोठा राजा असून सुद्धा एका संन्यासी व्यक्तीनं, साधारण माणसानं बाण असणारा लावला, माशाचा डोळा उघडला आणि माझ्या मुलीला आता विवाह त्या माणसाच्या सोबत करावा लागेल, पण त्यांचा परिचय तरी घेतला पाहिजे, कोण आहेत काय नाही. त्यावेळेला समजलं हे तर पंडू राजाचे असणारे 5 पांडव मुलं आहेत. कुंतीला घरी आणलं, 5 पांडवांना घरी आणलं, योग्य असणारा त्यांचा सत्कार केला. पण ज्या वेळेला द्रौपदीला जिंकून अर्जुनानं आणलं त्यावेळेला कुंती माता घरामध्ये होती. घरामध्ये असताना सहज अर्जुनानं बोलण्याकरता सुरुवात केली. आई, मी पण जिंकून एक गोष्ट आणलेली आहे. लक्ष करा, मी पण जिंकून एक गोष्ट आणलेली आहे. अनेक राजे महाराजे लोक होते, ते कुणालाही जिंकता आलं नाही, पण मी असताना, मी ती गोष्ट असताना जिंकून आणलेली आहे. आई घरामध्ये होती. आईनं एका शब्दामध्ये सांगितलं, बाळांनो काय करा, आणली ना जिंकून, 5 जणांनी असणारी तुम्ही विभागणी करून घ्या. किती कौतुकाची गोष्ट आहे, विचार करण्याची गोष्ट आहे ना. तिनं विचारच केला नाही, पण गोष्ट तुम्ही जिंकून आणली ना, काय करा, 5 जणांनी असणारी विभागणी करा आणि 5 जणांचा असणारा त्या गोष्टीवर असणारा तुमचा अधिकार. माहितीच नाही. कुंती बाहेर आली विचारते, काय जिंकून आणला अर्जुना? आई, पणामध्ये द्रौपदीला जिंकून आणलेला आहे. त्यावेळेला आईनं बोलण्याकरता सुरुवात केली, माझ्याकडून चूक झाली बरं का, माफी माझ्याकडून, असं नका करू. अर्जुना, तू जिंकून आणलेला आहेस का नाही, तर द्रौपदीचा आणि तुझाच असणारा विवाह व्हावा. अर्जुनानं सांगितलं, तसं नाही आई, तुझ्या मुखातून एकदा जरी चुकीचा जरी शब्द गेलेला असला तरी त्याच्यामध्ये आम्ही भेदभाव मात्र करणार नाहीत. किती विचार करण्याची गोष्ट आहे, विचार करा. म्हणजे आईनं घरामध्ये असताना विचार न करता नुसता सहज शब्द काढला, तर पांडवांनी त्या शब्दाला किंमत दिली आणि किंमत दिल्याच्या नंतर पहा, एका द्रौपदीच्या सोबत 5 असणाऱ्या पांडवांचा असणारा विवाह आहे, पण 5 पांडव पती एका द्रौपदीचे आहेत.
पण एका द्रौपदीचे 5 पती असून सुद्धा तरी ती द्रौपदी पतिव्रत आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय? असं कसं काय नेमकं? याला एक पुरावा दिलेला आहे. एका वर्षामध्ये त्या 5 पांडवांनी काही दिवसाची विभागणी केलेली आहे. पत्नीच्या बाबतीमध्ये बरं का, काही विभागणी केलेली आहे. 2 महिने 12 दिवस लक्षात ठेवा बरं का. 2 महिने 12 दिवस ही द्रौपदी एक एक जणाची पत्नी आहे. 2 महिने 12 दिवस. 13वा दिवस निघाला ना, तर पहिल्या पत्नीचा विषय मात्र तिथं